नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण तयारी करतोय ती म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची, त्यातील गणित विषयाची. आतापर्यंत आपण 14 घटक पूर्ण केलेले आहेत. 14 घटकांची माहिती घेतलेली आहे. त्यातील सर्व स्वाध्याय, त्यातील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. आज सुरुवात करतोय नवीन घटकाला, घटक क्रमांक 15, जो आहे समांतर रेषांचे गुणधर्म, संगत कोन, आंतर कोन, व्युत्क्रम कोन. आणि या सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. 7वी स्कॉलरशिप गणिताची संपूर्ण तयारी तुमची एकाच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला सुरुवात करूया. घटक क्रमांक 15, समांतर रेषांचे गुणधर्म, संगत कोन, आंतर कोन आणि व्युत्क्रम कोन यांना. यामध्ये सुरुवातीला आहेत त्या म्हणजे समांतर रेषा. समांतर रेषा कुणाला म्हणायचं? समांतर रेषा म्हणजेच पॅरलल लाईन्स. आणि पॅरलल लाईन्स म्हणजेच काय? एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषा. एकाच प्रतलात असणाऱ्या हे समजावून घेऊया. त्यासाठी पाहूया, या दोन रेषा आहेत समजा. तर या दोन रेषा जर इथे लावल्या तर या एकाच प्रतलामध्ये आहेत आणि या रेषा एकमेकींना छेदत नाहीत. कितीही वाढल्या तरी त्या समांतर राहणार आहेत. मुळात समांतर म्हणजे काय? समान अंतर. की त्या दोन रेषांमधलं जे लंबांतर आहे हे कायम समान राहतं, ते बदलत नाही. तेवढ्याच अंतरावर त्या रेषा चालत राहतात. यांना म्हणायचं समांतर रेषा. पण एकाच प्रतलात असणाऱ्या असं का म्हटलेलं आहे? ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. या रेषा सुद्धा एकमेकींना छेदत नाहीत, पण या समांतर आहेत का? तर नाही. का? कारण या एका प्रतलामध्ये येत नाही. हिचं प्रतल वेगळं आहे, या रेषेचं प्रतल वेगळं आहे. जेव्हा या दोन्ही रेषा एकाच प्रतलात येतात, म्हणजे एकाच फ्लॅट सरफेसवर या दोन्ही रेषा असतील, त्यावेळेस या कितीही लांब वाढल्या तरी सुद्धा त्या एकमेकींना छेदत नाहीत. मग त्यांना म्हणायचं आहे समांतर रेषा. इथं आपली समांतर रेषा म्हणजे काय ही आयडिया क्लिअर झाली असेल. आणि छेदिका म्हणजे काय? छेदिका म्हणजेच ट्रान्सव्हर्सल. की दोन समांतर रेषांना, तर दोन समांतरच असाव्या असं काही नाही, तर दोन रेषांना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदणारी जी रेषा असते त्या रेषेला म्हणायचं छेदिका, ट्रान्सव्हर्सल. दोन रेषांना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदणारी रेषा. भिन्न बिंदू का? तर या सुद्धा दोन रेषा आहेत आणि या दोन रेषांना जर याच बिंदूमध्ये त्या जिथे छेदतात त्या एकाच बिंदूमध्ये जर छेदलं गेलं तर ती काही त्यांची छेदिका होत नाही. त्या एकसंपाती रेषा असतात, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे छेदिका कुणाला म्हणायचं? तर दोन भिन्न रेषांना दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदणारी जी रेषा आहे तिला म्हणायचं छेदिका, म्हणजेच ट्रान्सव्हर्सल. समांतर रेषा आपल्या लक्षात आल्या असतील. आता समांतर रेषा कुणाला म्हणायचं? आता यावरच आधारित जी विधानं येतात सत्य असत्यसाठी आणि त्यातल्या ज्या फॅक्ट्स आहेत समांतर रेषांच्या संदर्भातल्या, त्या आता आपण समजावून घेणार आहोत. पहिली आहे ते म्हणजे एकाच रेषेला समांतर असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणजेच पहा, इथे आहे एक रेषा आणि ही रेषा आहे एल. या रेषेला समांतर असणारी रेषा आहे ती म्हणजे आहे रेषा एम. आणि या एल रेषेला समांतर असणारी तिसरी रेषा आहे रेषा एन. आपल्याला सांगितलेलं आहे की रेषा एल जी आहे ती समांतर आहे एम ला. त्यानंतर सांगितलेलं आहे रेषा एल समांतर आहे एन ला. म्हणजे एल ला एम ही रेषा समांतर आहे, एल लाच एन ही रेषा पण समांतर आहे. तर याच्यावरून समजून घेण्याची गोष्ट ही आहे की रेषा एम देखील रेषा एन ला समांतर असते. म्हणजेच इथे या दोन्हींवरून आपण कन्क्ल्युजन काढू शकतो की रेषा एम समांतर रेषा एन. समांतर दाखवण्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. दोन पॅरलल लाईन्समध्ये ड्रॉ करत असतो. इथे एका रेषेला जर दुसरी रेषा समांतर आहे आणि त्याच रेषेला तिसरी रेषा समांतर आहे तर त्या दोन रेषा सुद्धा एकमेकींना समांतर असतात. हेच या विधानातून सांगितलेलं आहे. चला जाऊया पुढील विधानाकडे. पुढे आहे दुसरं विधान की समांतर रेषेच्या संदर्भात खालीलपैकी सत्य असत्य विधान कोणते? अशा प्रश्नांमध्ये अशी विधानं येत असतात.
एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. फक्त सत्य-असत्य विधानांसाठी नाही, तर हे गुणधर्म आहेत आणि यावर आधारित प्रश्न सोडवत असताना हे गुणधर्म आपल्याला कामाला येणार आहेत. एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. म्हणजे ही एक रेषा आहे, या रेषेचं नाव घेऊया आपण ए रेषा आहे ही, आणि या ए रेषेला लंब असणारी रेषा आहे ही पी, लंब म्हणजेच परपेंडिक्युलर, आणि याच रेषेला लंब असणारी दुसरी रेषा आहे क्यू. मग या रेषा ए ला ह्या दोन्ही रेषा परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलर आहेत म्हणजेच काय आहेत? लंब आहेत. असं जर असेल की एकाच रेषेला जर दोन रेषा लंब असतील तर त्या दोन रेषा ज्या आहेत, रेषा पी आणि रेषा क्यू, या दोघी ज्या आहेत ह्या एकमेकींना समांतर असतात. ही समजून घेण्याची गोष्ट आहे त्यातली. का तर या लंब आहेत याच्या अर्थी यावर कितीही पुढे जर रेषा लंब काढले गेले तर ते जे लंब आहेत, हे जे लंबांतर आहे हे कंटिन्यू इक्वल असणार आहे, समान अंतर राहणार आहे. म्हणजेच त्या दोन रेषा एकमेकींना समांतरच राहतात. ही झाली दुसरी प्रॉपर्टी की एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात. पुढे आहे तिसरी प्रॉपर्टी, आणि या सर्व गुणधर्मांचा वापर आपल्याला उदाहरणं सोडवताना करायचा आहे. स्वाध्यायातील प्रश्न सोडवताना आपल्या ते लक्षात येणार आहे. तीन समांतर रेषांमुळे तयार झालेले एका छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतील तर त्यांच्या दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवरचे आंतरछेद एकरूप असतात असं सांगितलेलं आहे. यामध्ये आहेत तीन समांतर रेषा. या तीन समांतर रेषा आहेत आणि या रेषांना आपण नावं देऊया एल, एम आणि एन. या तीन रेषा आहेत. याच्यावर आहे एक छेदिका, ती समजा आहे अशी, आणि ही टी ही छेदिका आहे, आणि दुसरी एक छेदिका आहे, त्या दुसऱ्या छेदिकेला नाव देऊया आपण वाय. ही टी आणि वाय या दोन छेदिका आहेत. तर आपल्याला काय सांगितलंय की त्यावर जे आंतरछेद तयार होतात, आंतरछेद म्हणजे त्या समांतर रेषांच्या मध्ये येणारे जे भाग आहेत रेषेचे, त्यांना म्हणायचं आंतरछेद. यांना नावं देऊया आपण ए, बी, सी, आणि हे आहेत पी, क्यू, आर. तर यामध्ये जर ए बी एकरूप बी सी असेल, ए बी बरोबर जर बी सी असेल, तर यावर कोणत्याही छेदिकेचे जे आंतरछेद तयार होतील ते देखील एकरूप असतात. म्हणजेच पी क्यू आणि क्यू आरचं माप देखील समान असणार आहे. जर ए बी आणि बी सीचं माप समान असेल, समान दोन भाग होत असतील, तर इतर कोणतीही छेदिका काढली तर तिचे देखील समान दोन भाग होत असतात. ही प्रॉपर्टी आपल्याला उदाहरणं सोडवताना वापरायची आहे. तीन समांतर रेषा, त्यावर एका छेदिकेमुळे होणारे जे आंतरछेद आहेत हे जर एकरूप असतील तर त्याच्यावर तुम्ही कोणतीही छेदिका काढा. इथे अजून एक छेदिका जरी उभी काढली तरी या छेदिकेमुळे होणारे हे जे दोन आंतरछेद आहेत हे एकरूप असणार आहेत. ही प्रॉपर्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असेल. चला जाऊया पुढील प्रॉपर्टीकडे. आणि या सर्व प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. या माहीत असतील तर आपली उदाहरणं झटपट पटापट सुटणार आहेत. त्यासाठीचं हे बेसिक आहे आणि ते आपण आधी समजावून घेत आहोत. पुढील प्रॉपर्टी आहे तीन समांतर रेषांमुळे एका छेदिकेवरील आंतरछेदांच्या लांबीचे गुणोत्तर व त्याच समांतर रेषांनी इतर कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या लांबीचे गुणोत्तर ही दोन गुणोत्तरे समान असतात. यासाठी आपल्याला हव्या आहेत तीन समांतर रेषा. या तीन समांतर रेषा आहेत आणि या तीन समांतर रेषांवर आता नावं नाही देत मी, ही एक छेदिका आहे आणि ही आहे दुसरी छेदिका. आणि या छेदिकांचे जे आंतरछेद तयार होतात ते जे आहेत त्यांना मात्र नाव देऊया आपण. याला नाव देतो मी एल, एम आणि एन. याला देऊया पुन्हा पी, क्यू आणि आर. तर तयार होणारे जे आंतरछेद आहेत एल एम आणि एम एन यांचं गुणोत्तर बरोबर पी क्यू आणि क्यू आरचं गुणोत्तर असतं. म्हणजेच एल एम छेद एम एन बरोबर पी क्यू छेद क्यू आर. हे जी गुणोत्तरं आहेत ही गुणोत्तरे समान असतात. म्हणजे एल एम छेद एम एन याचं जे गुणोत्तर असणार आहे
ते या 3 रेषांना कोणत्याही छेदिकेने छेदल्यावर जे आंतरछेद तयार होणार आहेत त्यांच्या गुणोत्तरा इतकंच असतं. याच्या आधीची प्रॉपर्टी काय पाहिली, हे दोघं जर इक्वल असतील तर हे दोघं पण इक्वल असतात. अर्थात हे जर इक्वल झाले तर यांचं गुणोत्तर एकास एक होणार आहे आणि त्या 3 समांतर रेषांना कोणत्याही दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर जी गुणोत्तर असणार आहे ते एकास एक असणारे म्हणजेच एकरूप असणार आहेत. थोडक्यात 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर जे आंतरछेद तयार होतात त्यांचं जे गुणोत्तर आहे ते इतर कोणत्याही छेदिकेने छेदल्यावर जे आंतरछेद होतात त्यांच्या गुणोत्तरा इतकंच असतं. खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे, याच्यावर एक हमखास प्रश्न तयार होतो. पुढे आपण असे प्रश्न सोडवणार आहोत स्वाध्यायामध्ये. चला जाऊया पुढे. आता पुढे पाहिजे आहेत आपल्याला की 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर कोणांच्या कोणकोणत्या स्वरूपाच्या जोड्या तयार होतात त्या आपण आता अभ्यासूया. पहिली आहे ती म्हणजे संगत कोन, ज्यांना करस्पॉन्डिंग अँगल्स असं आपण म्हणतो. छेदिकेमुळे तयार होणाऱ्या संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. कधी? जर त्या 2 रेषा एकमेकींना समांतर असतील तर. संगत कोन कुणाला म्हणायचे? छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे आणि रेषेच्या पण सेम त्याच साईडला असणारे. म्हणजे हा एक, कलर बदलूया आपण याचा, हा एक आणि हा एक, हे दोघं काय आहेत? हे एकमेकांचे संगत कोन आहेत. इथे रेषेच्या खालचा छेदिकेच्या उजवीकडला हा 2, रेषेच्या खालचा छेदिकेच्या उजवीकडला 2, हे 2 आणि 2 हे देखील संगत कोन आहेत. त्यानंतर हा वरचा 3, तसाच इथला वरचा हा 3, हा खालचा 4, तसाच हा खालचा 4. तर अशा संगत कोनांच्या 4 जोड्या तयार होतात आणि जर या 2 रेषा समांतर असतील तर त्यांच्या छेदिकेमुळे जे संगत कोन तयार होतात हे संगत कोन नेहमी काय असतात? एकरूप असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला पाहूया पुढील कोनांची जोडी कोणती तयार होते ती. पुढे आहे ती म्हणजे आहे व्युत्क्रम कोनांची जोडी. शब्द जरा विचित्र वाटत असेल, व्युत्क्रम कोन, त्यांनाच आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. तर हे अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय? छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असणारे झेड आकारातील कोन एकरूप असतात. आता झेड म्हणजे कसा? तर हा पहा, हा इथे, हा इकडे आणि हा इकडे, हा उलटा झेड झाला. यामध्ये सुद्धा होतात आणि हा झेड असा, जो तुमच्या डोक्यात असेल की झेड तर असा असतो. तर या झेडमध्ये या बाजूला असणारा कोन आणि या बाजूला असणारा कोन, या दोघांना काय म्हणायचं? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजेच व्युत्क्रम कोन म्हणायचं. पुढील वर्गांमध्ये अजून जाऊन याच्या डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत की आंतरविक्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन हे सुद्धा यामध्ये प्रकार तयार होत असतात. यातला हा एक आणि हा एक इक्वल असणार आहेत. त्यानंतर हा जो दुसरा आहे याचा अल्टरनेट अँगल म्हणजे दुसऱ्या बाजूला या बाजूचा, हे 2 आणि 2 जे आहेत हे देखील व्युत्क्रम कोन आहेत आणि हे देखील एकरूप असतात. हे काय आहेत? हे आंतरव्युत्क्रम कोन आहेत. बाह्य व्युत्क्रम कोन पुढे जाऊन शिकायचेत आपल्याला. ते म्हणजे हा वरचा आणि हा त्याच्याच अपोजिट, रेषेच्या बाहेरील बाजूस असणारे जे आहेत यांना बाह्य व्युत्क्रम कोन म्हणतात. हे देखील इक्वल असतात. तसाच इथे जो आहे हा, त्याचा बाह्य व्युत्क्रम कोन या बाजूचा होणार आहे. हे कोन देखील इक्वल असतात, म्हणजेच यांची मापे समान असतात, म्हणजेच ते एकरूप असतात. व्युत्क्रम कोन लक्षात आले असतील. आंतरव्युत्क्रम कोन 1 आणि 1, हा 2 आणि 2 हे झाले आंतरव्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन आहेत रेषेच्या वर, रेषेच्या खाली आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असणार आहे. बाह्य व्युत्क्रम कोन आता सिलेबसमध्ये नाहीत, पण जादाची माहिती म्हणून तुम्हाला बाह्य व्युत्क्रम कोन देखील सांगितले. चला जाऊया पुढील कोनांच्या जोडीकडे. पुढे आहेत ते म्हणजे आंतरकोन म्हणजेच इंटेरियर अँगल्स. आता इंटेरियर अँगल्स म्हणजेच आंतरकोन कुणाला म्हणायचे? 2 समांतर रेषांच्या आतील बाजूस तयार होणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. तर आतील बाजूस तयार होणारे म्हणजे इथं हा जो अँगल आहे हा स्टारवाला आणि हा इथे जो दिसतो अँगल हा वाला, हे 2 अँगल्स जे आहेत की दोघंही छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत आणि दोन्ही समांतर रेषांच्या मध्ये आहेत. अशा कोनांना म्हणायचं आंतरकोन म्हणजेच इंटेरियर अँगल्स. आणि जे इंटेरियर अँगल्स आहेत
यांची बेरीज स्टार प्लस हे या दोघांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते. म्हणजेच हे दोन्ही कोण एकमेकांचे पूरक कोण असतात. किती जोड्या तयार होतात आंतरकोनांच्या? ही एक जोडी तयार झाली. तशीच या बाजूला देखील जोडी तयार होणार आहे. आणि आपण आता व्युत्क्रम कोण पण पाहिले, म्हणजे हा स्टार असणार आहे आणि याचं माप जर ओ असेल तर याचं माप पण ओ होणार आहे. आणि हे दोन कोण जे आहेत हे देखील एकमेकांचे काय असतात? हे दोन कोण देखील एकमेकांचे पूरक कोण असतात. म्हणजे यांची बेरीज सुद्धा किती असते? 180 अंश असते. या सगळ्या प्रॉपर्टीज वापरून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. त्यामुळे या प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घ्या. आंतरकोन आणि आंतरकोन जे आहेत ते एकमेकांचे पूरक कोण असतात, म्हणजेच त्यांची बेरीज असते 180 अंश. चला जाऊया पुढे. पुढे एकदा पुन्हा रिवाईज करूया. जेवढ्याही जोड्या आपण पाहिल्या त्या जोड्या एकदा रिवाईज करूया. ही दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे जे संगत कोण आहेत, संगत म्हणजे हा वरचा, हा वरचा, हा खालचा तर हा खालचा, हा वरचा तर इथला वरचा, हा खालचा तर हा खालचा, हे झाले संगत कोण. त्यानंतर पाहिले व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोण म्हणजे या बाजूला असेल तर त्याचा व्युत्क्रम कोण विरुद्ध दिशेला, छेदिकेच्या विरुद्ध दिशेला. या बाजूला असेल तर त्याचा व्युत्क्रम कोण छेदिकेच्या विरुद्ध दिशेला. त्यानंतर पाहिले आपण आंतरकोन. आंतरकोन म्हणजे दोन्ही रेषांच्या मध्ये आणि छेदिकेच्या एकाच बाजूस असणारे जे दोन कोण आहेत हे आहेत आंतरकोन. आणि यांच्या मापांची बेरीज जी आहे ती किती असते? 180 अंश असते. हे आपण पाहिलं. तशीच इकडे 180 ची ही दुसरी आंतरकोनांची जोडी आहे. सगळे टाइप्स देखील आपण या ठिकाणी आता रिवाईज केलेले आहेत. आणि एवढंच आहे कशामध्ये? समांतर रेषांचे गुणधर्म. आपण सर्व गुणधर्म पाहिले. त्याचबरोबर संगत कोण म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स पाहिले, आंतरकोन म्हणजे इंटेरियर अँगल्स पाहिले आणि व्युत्क्रम कोण म्हणजे अल्टरनेट अँगल्स देखील पाहिलेले आहेत. आणि या सगळ्यांचा वापर करून आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे स्वाध्याय क्रमांक 15. यातले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. त्यामुळे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. ती असणार आहे स्वाध्याय 15ची व्हिडिओ. तोपर्यंत छान राहा, सोबत राहा, अभ्यास करत राहा, दररोज नवीन काहीतरी शिकत राहा. आणि या ठिकाणी जी प्लेलिस्ट दिसतीये TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यामध्ये सर्व 7वी स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत जे पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यांचा सराव करा. व्हरायटीचे प्रश्न आहेत, ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न आहेत. याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल आणि 90पेक्षा जास्त मार्क तुम्हाला गॅरंटेड स्कॉलरशिप परीक्षेमध्ये मिळवता येतील. चला तर मग भेटूया स्वाध्याय 15च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.